मंदिरांची भूमी महाराष्ट्र. महाराष्ट्रात 77,283 मंदिरं. महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी. आक्रमणकर्त्याकडून मंदिरं उद्ध्वस्त. शिवकाळात मंदिरांचं वैभव परतलं. दगडी बांधकाम असलेली मंदिरं. मंदिरामुळेच इतिहासाची ओळख. मंदिरं आपला सांस्कृतिक वारसा. भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहे. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हेच सत्य आहे. महाराष्ट्रात 77,283 इतकी मंदिरं आहेत. सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमणं झाली आहेत. महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं. वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिरं, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि परळी येथील वैजनाथाचं मंदिर ही ज्योतिर्लिंगाची, महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत. त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा, कोल्हापूरची अंबाबाई, मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही देखील प्रसिद्ध मंदिरं आहेत. मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिर लक्ष्य केलं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं होतं. त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली. एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण देखील मिळालं. महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत. काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात. हा दगड मजबूत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरामध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात. पण मोठमोठे डोंगर फोडून गुह्यांच्या आतमध्ये मंदिरं बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजे वेरूळचं कैलास मंदिर होय. नागर, द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या 3 मुख्य शैली आहेत. उत्तरेकडील मंदिरे ही नागर शैलीत आहेत, तर द्रविड शैलीतील मंदिरं ही दक्षिण भारतात आढळतात. दोन्हींचे मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येते. थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिरं समाजाला जोडण्याचं काम करतात. राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो. संस्कृतीत कला महत्वाची असते. प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते. म्हणूनच मंदिरं ही एक प्रकारची टाइम मशीन आहे, ज्यातून इतिहास समजतो. म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल.